हा मला सायकल ठीक करून द्या. चेन पडली काय? बघ कशी पडली. चार्जिंगला लावा. थार चार्जिंगला लाव बाळा. बघ आता मला जमतंय का नाही. लाव चार्जिंगला थार. थार चार्जिंगला लाव. बर लाव कसं लावतो. बघा चेन अशी बसलेली. आता आपला हात काळा करून बसायचं. हे काय नाही. येते का नाही बघू काय बाळा. माझी नवीन कसं आहे की चेन बसवतेच. मध्ये बसवते काय. काय नाही. हाय रे का पप्पा गेलेत माझ्याकडे. माझा हात बघा काळा झालाय चेन बसवून. आता हे चेन आवळून घ्यायचं चालू आहे. आता चेन पाडायची नाही काय. थांब तसं नको थांब नको थांब मी करून देतो. थांबा. डॅडी बसवून देते थांब जरा. तू नको काय करू. डॅडीचा हात सापडल काय. मोबाईल करायला लागतं चेन. हा झाले आता. रेडी झाली बघ सायकल. जा बाळा खेळ बघू. जा खेळून दाखव. खाल्ला पिला नाहीस का. चेन खराब झाली वाटतं. त्या सोड्या चेन खराब झाले. दुसऱ्या आणा चेन. नवीन सायकल कोण खराब केली. तू सारखं फेकतो सायकल. मी चहा बनवते आता. काय निघाला का नाही फॉल्ट. मग काय करावं लागल. थांबा देते. हे देऊ का. तेल करावं लागेल. नैनची सायकल फायनली रिपेअर झालेली आहे. आता स्मूथ चालते का सायकल. हां
चालते का स्मूथपणे? हा हॅपी? काय पाहिजे? तिशाला पाहिजे. घेऊन जा त्रिशा पांडा. इकडं असती पार्किंग गॅलरीमध्ये मुलांचे सायकलांचे पांडा. आई मामा घेऊन जा आणि भांडणं करू नका काय. आता स्केटिंग खेळणार का? मी घेणारच. जा व्यवस्थित खेळा. तिशा तिशा तर गाईज आता मी नैना त्रिशाची फरमाईश पूर्ण करणार आहे. त्यांना पाहिजे होती. आता मी बनवायला चालले आहे. चला तर मग तुम्हाला रेसिपी शेअर करते. शाही तुकडा बनवण्यासाठी मी घेते 4 ते 5 ब्रेड आणि यानंतर मी घेते बदाम. तुम्ही काजू, बदाम आणि पिस्ता काही पण घेतलं तर चालेल. आणि 1 वाटी घेते तूप, 1 वाटी घेते कस्टर्ड पावडर आणि आता मी घेते मिल्क मेड आणि यानंतर घेते 1 वाटीभर दूध आणि 4 ते 5 चमचा साखर. एवढं साहित्य लागतं. आता मी ब्रेडचे तुकडे करून घेते. तुम्हाला त्रिकोण करायचं असलं तर त्रिकोण करा आणि मी चौकोन कट करते. हे असे कट करून घ्यायचे आहे. हे असे कट. कट केलेले तुकडे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्हाला चौकोनी करायचं असेल तर चौकोनी करून घ्या कट. मी ते त्रिकोणी कट केलेले आहेत. आता शाही तुकडा बनवण्यासाठी मी स्टार्ट करते. आता रेसिपी स्टार्ट करूया. सर्वात अगोदर गॅस पेटवते. यामध्ये मी टाकणार आहे 1 वाटी तूप, आता तूप गरम झालेलं आहे. यामध्ये हे छोटे छोटे तुकडे भाजून घेऊया. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे. गॅस कमीच ठेवायचा आहे जेणेकरून गोल्डन ब्राऊन भाजलं पाहिजे. असे भाजले पाहिजे पीसेस सगळे. आता मी काढून घेते. असे सगळे पीसेस भाजून घेतले पाहिजे.
अशा प्रकारे सगळे स्लाइस मी भाजून घेतलेले आहेत. आता मी कढईमध्ये ओतते थोडंसं पाणी आणि साखर 1 वाटी, म्हणजे 2 ते 4 चमचे साखर घेतलेले आहे मी. तुम्हाला किती गोड पाहिजे असेल तरी पण चालेल, तुमच्या गोडीप्रमाणे साखर वापरू शकता. आता हे स्टर करून यामध्ये मी दूध टाकणार आहे. आता हे स्टर झालेलं आहे, यामध्ये 1 वाटी दूध टाकणार आहे. ते पण स्टर करून घ्यावे. आता हे दूध गाढा झालं पाहिजे असं स्टर करायचं. दूध जरा गाढा होत आले की यामध्ये ॲड करणार आहे मिल्क मेड. ते थोडंसं टाकलं तरी पण चालतंय, कारण का ऑलरेडी मी साखर यामध्ये टाकलेली आहे. मग मिल्क मेड गोड असल्यामुळे थोडंच टाकलेलं आहे. आता स्टर करून घेऊया. आता एका थंड झालेल्या दुधामध्ये हे कस्टर्ड पावडर मिक्स करायचं आहे. थंडच दूध द्यायचं. आता हे झालं आहे कस्टर्ड पावडर मिक्स. आता हे कस्टर्ड पावडरचं मिक्स केलेलं आहे ना, ते या दुधामध्ये ओतूया. अजून एकदा स्टर करूया. आता यामध्ये मिक्स करते 2 ते 3 थेंब व्हॅनिला इसेन्स. सॉरी, तुम्हाला सांगायचं विसरलेच होते की व्हॅनिला इसेन्स घ्यायचा आहे. आता हे मिक्सचर पूर्णपणे तयार झालेलं आहे. आता हे थंड होईपर्यंत ठेवायचं आहे. आता गॅस बंद करूया. आता हे बेटर थंड झालेलं आहे. मग आता बघूया. आता मी फिनिशिंग स्टार्ट करणार आहे. सर्वात अगोदर हे भाजलेले ब्राऊन तुकडे मी या बाउलमध्ये काढून घेणार आहे. आता हे ब्रेडचे तुकडे घेतलेले आहेत. यामध्ये मी थोडंसं दूध टाकते, म्हणजे हे बेटर टाकायचं आहे. थोडंसं याला डुबवायचं आहे. यामध्ये आपण टाकूया बदाम. चला तर मग गाईज, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. चला तर मग बाय, कीप वॉचिंग. आता मी नयनला एक बाईट देणार आहे. कसा आहे? आता त्रिशाला पण देते.